आधार घोटाळ्यात 50 लाखांसह राजकीय हस्तक्षेप। गरिबांचे हितचिंतक बनले त्यांचेच भक्षक। प्रतीक उमाटेंच्या रक्षणार्थ राजकीय चेहरा मैदानात। 50 लाख घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न। आधारची गोपनीय माहिती विकून कोट्यधीश झालेल्यांची पाठराखण का? व्हीएलई धारकांचे आशेवर पाणी फिरणार का? गेल्या आठवड्यात उघडकीस आलेल्या आधार घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये मोठे नाव सामील झाल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे। आधीच व्हीएलई धारकांचं काम बंद, त्यात लाखो रुपयांनी झालेली फसवणूक बघता व्हीएलई धारकांना प्रशासनातर्फे मदतीची आशा होती। मात्र सादर पुराव्यानुसार स्पष्ट भ्रष्टाचार झालेला दिसून येत असताना कारवाई शून्य करत प्रशासन गप्प का? यावरून व्हीएलईच्या सांगितल्याप्रमाणे प्रतीक उमाटेंचे कोणीच काही बिघडवू शकत नाही का? एका साध्या कर्मचाऱ्यासमोर पुरावे असताना प्रशासन हतबल कसे होऊ शकते? हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झालाय। आधाराची गोपनीय माहिती खासगीरित्या विकत असल्याची चर्चा आहे। सोबतच बोगस आधार बनवत असंविधानिक कृत्य करत प्रतीक उमाटे व आशिष ताकसांडे कोट्यधीश झाल्याची चर्चा सर्वत्र आहे। तर भारतीय सुरक्षेला गालबोट लावणाऱ्या भ्रष्टाचारांची चौकशी करून शिक्षा देण्याची मागणी राजकीयांद्वारे करण्याऐवजी त्यांची पाठराखण केली जात आहे, ही मोठी शोकांतिकाच। प्राप्त माहितीनुसार संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी मोठ्या राजकीय चेहऱ्याने 50 लाख रुपये घेतल्याची वारे वाहायला लागले, ज्यामुळे देशाच्या गुन्हेगारांना पाठबळ देत न्यायापेक्षा पैसा मोठा झाला का? व्हीएलई धारकांच्या आशेवर पाणी फिरणार का? असे अनेक प्रश्न तोंड वर काढत असल्याने पैशाने प्रकरण दडपले जाणार की व्हीएलई धारकांना न्याय व्यवस्था न्याय देणार याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।